पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपल्या आई वडिलांचं आणि गुरुजनांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन. आणि जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंगने करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून द्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती, नजर समोर, पाठकणा सरळ. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. सरळ सरळ एकदम सरळ ठेवायचा. जमिनीपासून थोडासा वर. थोडासा खाली घ्या आणि फक्त पावलांमध्ये हालचाल, पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करा. जास्तीत जास्त पावलांची बोट स्ट्रेच करा आणि रिलॅक्स करा. दोन्ही हात कमरेवर, म्हणजे आपला बॅलन्स जाणार नाही. फक्त पावलांच्या बोटांमध्ये आपल्या बोट जास्तीत जास्त ताणायची आहेत पायाची आणि रिलॅक्स. ताणायची आहे, रिलॅक्स. ताणायची आहे, रिलॅक्स. टाच जमिनीला टेकवू नका. टाच वर उचला. आणि रिलॅक्स. पावलांची बोटं ताणायची आहे, रिलॅक्स. बरोबर. आता अँकल जॉईंट्स मधून फक्त पाऊल वर खाली करा. फक्त पाऊल वर खाली अँकल जॉईंट्स मधून. बरोबर. आणि रोटेशन क्लॉकवाईज. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय. थोडा वेळ पाय खाली घ्या.
आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे मागे, जास्तीत जास्त पुढे मागे, कमरेतून आपण पाय पुढे आणि मागे करतोय, बरोबर, पुढे मागे, बरोबर. आता पुन्हा थोडा वेळ पाय खाली आणि जास्तीत जास्त उजवीकडे मध्यभागी, पाय उजवीकडे मध्यभागी, उजवीकडे मध्यभागी, बरोबर. ही स्कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता डावा पाय सरळ गुडघ्यातनं वर उचलायचा आहे. डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा नाही, थोडासा खाली घ्या. पाचही बोट, टाच फक्त जमिनीला लागू नका देऊ. वरती आपल्याला टाच आणि जमिनीपासून 2 ते 3 इंच वरती आपलं अंतर पाहिजे. जास्तीत जास्त पायाच्या बोटांमध्ये स्ट्रेच, रिलॅक्स, ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे. पायाची बोटं ताणायची आहेत आणि रिलॅक्स करायची. आणि आता अँकल जॉईंट मधून पाऊल वर आणि खाली, वर खाली. जेव्हा आपण अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करतो तेव्हा आपल्या नी जॉईंट्स मध्ये सुद्धा काही मुवमेंट होत असतात, त्याकडे लक्ष, बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला, क्लॉकवाईज, हा, आणि अँटी क्लॉकवाईज, बरोबर. थांबायचंय, थोडा वेळ पाय खाली आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे मागे, पुढे मागे, बरोबर, पुढे मागे, पुढे नाही, वरच्यावर, खाली नका घेऊ, हा, वरच्यावर करायचं, बरोबर, पुढे आणि मागे, हा, बरोबर. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा आहे, मध्यभागी, डावीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी, थांबायचं. याच्याने आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात. आता दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या, हात तसेच कमरेवर ठेवायचे आहेत, हा. आणि आता आपण करणार आहोत हिप रोटेशन. सुरुवात करूया. कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, बरोबर. मध्यभागी येऊन थांबा 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1 मोर राऊंड, बरोबर, छान. मध्यभागी येऊन थांबायचंय, हा. आता पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आपण करणार आहोत नी रोटेशन. दोन्ही हातांचे तळवे दोन्ही गुडघ्यांवर घ्या, पावलांमध्ये अंतर आहे. आणि आता दोन्ही गुडघे समोर घ्या आणि समोर जॉईन करून घ्या दोन्ही गुडघे, बरोबर. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर, 3, 4, हा, 5, बरोबर. मध्यभागी येऊन थांबा आणि आता गुडघे थोडेसे मागे ढकला आणि मागून पुढे घ्या. 1, 2, 3, 4, बरोबर, आणि 5. 5 वेळा झालं की थांबा, सावकाश कमरेतनं वर या आणि थोडा वेळ विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, थोडस पावलांमध्ये अंतर घ्या म्हणजे आपला बॅलन्स जाणार नाही. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, नजर समोर, संपूर्ण खेच उभ्या कक्षेमध्ये. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. आपण करतोय ताडासन. घरी लहान मुलं असतील त्यांना सुद्धा हे आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण शरीराला खूप छान प्रकारे होतं. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 रिलॅक्स. टाचा जमिनीवर येऊ देत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगकडे, पावलांमध्ये अजून थोडंसं अंतर. करणार आहोत तिर्यक ताडासन. स्थिती घेतलीये आणि आता उजवीकडे वळायचंय, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ, अपर बॉडी मध्ये हालचाल. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड.
उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबायचंय. दोन्ही पावलांमधलं अंतर कमी करा. हातांची बोटं जी गुंफवली ती सोडून द्या. दोन्ही हात पुन्हा एकमेकांना समोर असतील. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करत दोन्ही हात खाली. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओम आणि हात खाली. ओम. विश्रांती. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. आज आपण करणार आहोत त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. याच्या आधी आपण केलंय का? किंवा बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. तर ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्यांना फॉरवर्ड बेंड वर्ज आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपला पाठीचा कणा फ्लेक्झिबल राहतो. आपले पाय ताणले जातात, त्यामुळे व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. आपले हॅमस्ट्रिंग्स मसल पाठकणाला ट्विस्ट असतो. आपले पूर्ण शोल्डर सुद्धा ताणले जातात. त्यामुळे आपोआप आपला श्वसन मार्ग सुद्धा सुधारतो. तर हे बघून घ्या कसं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. एक श्वास भरून घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आपलं संपूर्ण जी आपली कमरेपासूनचा वरचा भाग आहे तो जमिनीला समांतर आलाय. त्यानंतर उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा जे पकडता येईल ते पकडायचं. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. इथे आपल्याला यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ होईल. कमरेतनं आपण सरळ व्हायचं आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे, करूया सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता हे अंतर आपल्या उंची एवढं मानलं जातं. तर इथे तुम्हाला खाली चटई असेल तर पाय सटकू शकतात. थोडस मॅटवर उभं राहून करा. सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेत घेत आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. बरोबर, आपली अपर बॉडी जमिनीला समांतर आली आहे. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा. हाताची बोटं त्याकडे आपलं लक्ष असेल. डाव्या हातांच्या बोटांकडे. दोन्ही खांदे रिलॅक्स. आणि आता बघा, पाठकण्याला पीळ आलेला आहे. एका बाजूने स्ट्रेच आहे, एका बाजूने प्रेशर आहे. या सगळ्याची जाणीव. जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समान करा. एक श्वास भरून घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा डावा खांदा रिलॅक्स. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आणि होल्ड. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या. विश्रांती.
श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या आणि आपण उष्ट्रासनामध्ये कसे हात आपले कमरेवर ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. बघा हे. हातांची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असते. ठीक आहे, लक्षात आलं. आता नजर समोर घ्या. आपल्या हाताचा सपोर्ट आपण आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे दिलेला आहे. नंतर समोर छातीचा आडव्याचं क्षेत्र सरळ होत आहे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले आहेत. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. श्वास घेत घेत बॅकवर्ड बेंड. पोट कुठेही पुढे नका आणू, पोट नका पुढे आणू. हा, आणि गुडघे पण आपल्याला फोल्ड नाही करायचे. गुडघे पण थोडस पावलांमधलं अंतर कमी करा. ओंकार सर, पायांमधलं अंतर कमी करा. बघा माझ्या, हा मी समोरून दाखवते. हा, बघा माझ्या पायामध्ये केवढं अंतर आहे, तेवढंच अंतर घ्यायचंय. हा बरोबर. आणि आता पोट पुढे नाही आणायचं, फक्त बॅकवर्ड बेंड आपल्या पाठकण्याला द्यायचंय. सावकाश हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपला कसा पाठकणा जेव्हा आपण मागे झुकतोय तेव्हा तिथे कसा प्रेशर येतो हे लक्षात येईल. पोट पुढे नका आणू, गुडघे पण पुढे नाही आणायचे. बरोबर. चेहरा सिलिंगला समांतर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तोंड बंद, श्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश मध्यभागी, सावकाश मान मध्यभागी. बरोबर. आता ही कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची. हाताची स्थिती तशीच ठेवायची आहे. श्वास घेत बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत मध्यभागी. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताची स्थिती तशीच आहे. श्वास घेत हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत मध्यभागी. जेव्हा आपण बॅकवर्ड बेंड घेतो तेव्हा पोटाचे स्नायू थोडेसे आवळून धरायचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली. आणि आता आपण करूया फॉरवर्ड बेंड. पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता पुन्हा एकदा श्वास घे, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर जातील. पुन्हा एकदा एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी आपलं पोट पुढे येईल, मग छातीचा भाग, मग गळा, हनवटी, असं करत करत दोन्ही हात पावलांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर हात बोटांची जो अग्रभाग आहे, टिप्स आहेत, ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. तेही जर होत नसेल तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. अट्टहास नसेल, खांदे रिलॅक्स, पाठकड्याला आलेला ताण, पोटावरती असलेला दाब, हनवटी गळ्याकडे लॉक करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. इथे थांबा. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. यथाशक्ती थांबतोय. 5 4 3 2 1. हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हा. हात कुठेही वर न नेता सावकाश तिथल्या तिथे सरळ. हात वर नका घेऊ, तिथल्या तिथे सरळ व्हा. छान, बरोबर. आणि विश्रांती. बदललेली रक्तप्रवाहाची दिशा पुन्हा एकदा पूर्ववत होतीये, याकडे लक्ष. आणि आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. बॅलन्स वाला आसन आहे, नटराज आसन. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, करताना काळजी घ्या. काळजी म्हणजे आपल्याला कुठेही आपला बॅलन्स जाणार नाही, आपला तोल जाणार नाही, एवढं सांभाळायचंय. तुम्ही समोरून एखादी भिंत, खुर्ची, टेबल, जे काही समोर असेल त्याचा आधार घेऊ शकता. तर मी आधी दाखवते हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे हे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ.
उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा या प्रकारे. हा, थोडासा मग उजवा गुडघा वर उचलायचा बघा अशा प्रकारे. आणि मग डावा हात सरळ समोर ठेवायचा. आता तुम्ही डाव्या हाताने समोर जे काही असेल भिंत कपाट खुर्ची टेबल ते पकडू शकता. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आणि उजवा पाय जो फोल्ड केलाय त्याची मांडी जी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो उजवा पाय जास्तीत जास्त मागून ताणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. या प्रकारे इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. याला नटराजासन म्हणतात. यथाशक्ती प्रयत्न असेल. उलटचाल करताना हळूहळू पुन्हा कमरेतनं सरळ. संपूर्ण आपल्या शरीराचा भार जो आहे तो डाव्या पायावर शिफ्ट होतो. म्हणून आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा इथे. ठीक आहे, सुरुवात करूया. तुम्ही सुरुवातीला भिंत टेबल कशाचाही आधार घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना नी जॉईंट्स मध्ये समजा काही दुखापत असेल, कमरे पाठीची दुखणे असतील तर त्यांनी मात्र हे टाळायचं आहे. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा उजव्या पायाचा. बरोबर. त्यानंतर डावा हात सरळ करा. डाव्या हाताची बोटं जमिनीला समांतर असतात. हा, आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुका. उजव्या पायाची मांडी थोडीशी ताणण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. छान, दर्शनाताई खूप छान जमतंय तुम्हाला. ठीक आहे, खूप चांगलं आहे. आता हळू बघा, तुम्हाला अजून जो उजवा पाय आहे तो अजून मागे ताणता येतोय का बघा. छान. ओंकार सर तुमचाही चांगला प्रयत्न आहे, तुमचाही सर चांगला प्रयत्न आहे. छान. थांबायचं आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ, डावा हात खाली उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता ही असणं काही काही प्रॉप्स म्हणजे आपलं असतात ना, जसं बेल्ट असतो. आता योगामध्ये सुद्धा बरेचसे काही नवीन व्हेरिएशन्स आलेले आहेत. बेल्ट वापरतात, ब्रिक्स वापरतात. तर त्याचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे जो बेल्ट आहे तो अँकल जॉईंट्सला अडकवून घ्यायचा असतो आणि तो त्याचा टोक पकडून तो मागे ताणायचा असतो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडा. उजवा हात सरळ समोर. बरोबर. हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि डाव्या पायाची मांडी अजून स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. आता कुणाला बॅलन्स उजव्या बाजूने चांगला जमतो, कुणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. बरोबर. आता इथे थांबण्याचा प्रयत्न, नजर तुमची उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. सावकाश उलटचाल मध्यभागी. दोन्ही हात खाली, पाय खाली आणि विश्रांती. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या, नजर समोर. आणि आता हळूहळू खाली बसा. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. जोडलेले हात छातीपाशी, नजर समोर. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवा गुडघा पुढे घ्यायचा आहे, एकदा डावा गुडघा. एकदा उजवा, डावा. बरोबर. उजवा, डावा, उजवा, डावा. बरोबर, छान. उजवा, डावा. मध्यभागी येऊन थांबा. आणि आता तिथल्या तिथेच फक्त आपल्याला सीटचा भाग वर खाली करायचा, तिथल्या तिथेच. हा, फक्त तिथल्या तिथेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायची आहे कृती. आणि आता सावकाश खाली बसा. पूर्णपणे खाली बसा. जमिनीचा सपोर्ट नका घेऊ हातांचा जमिनीला. आणि एक एक पाय सरळ करा. दोन्ही हात सोडून द्या आणि विश्रांती. बघा होतंय का. ठीक आहे, हळूहळू नक्कीच जमेल. आणि आता विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती.
सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे अलगद म्हटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे सेतू बंधासन. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या हे कसं केलं जातं, उठून बसायची गरज नाहीये. अधिकृती लक्षात घ्या हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. तर पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की याच्याने आपल्या कंठस्थ ग्रंथीवर ताण दाब येतो, थायरॉइड आपला आटोक्यात राहतो. आपले हात वर असल्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, आपले बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. तर हे कसं करायचं दाखवून देते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. आता दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये थोडस अंतर ठेवायचं, टाचा सुद्धा सीट पासून लांब आहे. त्यानंतर दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपले हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. ठीक आहे, ही स्थिती पक्की झाली की मग आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा भाग वर येईल आणि मग हळूहळू आपल्या पाठीचा मणका जमिनीपासून वर उचलायचा. आपले हात जे आहेत ते जास्तीत जास्त आपल्या क्षमतेप्रमाणे वरती ताणायचे आणि जेवढं आपल्याला वरती येता येईल तेवढं वर यायचं. सेतू बंधासन, सेतू म्हणजे काय, ब्रिज. तर आपला हा जो आकृतिबंध आहे तो एका ब्रिज प्रमाणे दिसतो, म्हणून तो सेतू. आणि बंध म्हणजेच आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, याला बंध असं म्हणतात. सेतू बंधासन. एक छोटस मांजरीचं पिल्लू आपल्या या गॅप मधून जाऊ शकतं, एवढं आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची. आणि उलटचाल करताना हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि मग कमरेचा भाग, सीटचा भाग सावकाश खाली, दोन्ही हात खाली आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय. आणि त्याच्यानंतर पुढचं सुद्धा आसन बघून घ्या. याला कॉम्प्लिमेंट करणारं पुढचं आसन आहे ते म्हणजे मत्स्यासन. सुलभ मत्स्यासन आपण मागच्या वेळेला पाहिलं, आपण आपले हात सीटच्या खाली घेतले होते. या वेळेला त्याची पुढची कृती बघूया, दाखवते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय तसेच सरळ ठेवायचे. हातांची बोटं कानाच्या जवळ घ्यायची, हाताची कोपरं बघा सिलिंगच्या दिशेला आहेत. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलायचं आणि त्यानंतर आपल्या टाळूचा भाग जमिनीला लावायचा. पावलं बघा जमिनीकडे ताणून ठेवायचे आणि मग आपले हात मांडीवर ठेवायचे आणि हाताची कोपरं जमिनीवर. इथे पुन्हा आपले खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ येतील, पाठकण्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि मग श्वास चालू. हे झालं पुन्हा एकदा सुलभ मत्स्यासनाचा हा दुसरा प्रकार. उलटचाल करताना पुन्हा हाताचा सपोर्ट कानाच्या जवळ येईल, हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचलायचं, डोकं जमिनीवर, पाठकाणा जमिनीवर आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला आपण बटरफ्लाय स्थितीमध्ये थांबूया. आपण शयन बैठक स्थितीमध्ये जे बटरफ्लाय करतो तसंच बटरफ्लाय घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या, गुडघे जमिनीकडे सैल सोडा. बरोबर, हा. आता हातां तुम्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवलेत तरीही चालतील. आणि आता मुवमेंट करायची आहे. श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती करा. श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. आता या स्थितीमध्येच थांबा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि ते फोल्ड करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा डोक्याच्या दिशेने वर आणि गुडघे अजून जमिनीकडे ताणण्याचा प्रयत्न करा.
कमरेचा भाग नकळत आपण वर उचलतो तो एकदम रिलॅक्स ठेवा. सीटचा भाग सुद्धा रिलॅक्स ठेवा. पाठकण आपण रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. याला उत्तान भद्रासन असं नाव आहे. श्वास घेतोय, सोडतोय. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त आहे, पण स्त्रियांसाठी विशेष करून यासाठी की आफ्टर डिलिव्हरी गायनॅकच्या रिलेटेड जे काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होतात. उलटचाल. एकेका हाताने आपला हात सरळ घ्यायचा, पुन्हा हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आता करूया आपण सेतुबंधासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. खांदे रिलॅक्स ठेवा, नकळत आपण ते ताणून घेतो. रिलॅक्स. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, मग डावा पाय फोल्ड करा. आपल्या दोन्ही पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर असेल, टाचा सीट पासून लांब असतील. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर, दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पाठकणा पुन्हा एकदा रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि आपल्या पाठीचा मणका जमिनीपासून वर उचला. आपले हात वरच्यावर आपले आपण ऍडजस्ट करा. आपल्या गळ्याचा भाग म्हणजे आपली हनुवटी गळ्याचा लॉक होऊन जाईल एवढा आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. बरोबर, छान छान. आणि ते थांबा यथाशक्ती. श्वास घेतोय, सोडतोय, डोळे अर्धत मिटलेले, जर शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आणि श्वास घेतोय, सोडतोय, या स्थितीचा अनुभव घ्या. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर, दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. सेतुबंधासनामध्ये आपल्या कंठस्थ ग्रंथींवर समोरून दाब असतो आणि मागच्या बाजूने ताण होता. याचा तुम्ही आत्ताच अनुभव घेतलेला आहे. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणार आपण आता करणार आहोत सुलभ मत्स्यासनाचा दुसरा भाग. श्वासाची गती वाढली आहे असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आणि आता करूया आपण सुलभ मत्स्यासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. आणि आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या इथे घ्या. कोपरं आपली सिलिंगच्या दिशेला असतील. हाताच्या आधाराने आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. बरोबर बरोबर. आणि आपले हात जे आहेत ते आता आपल्या मांडीवर ठेवा. हाताची कोपरं जमिनीवर. बरोबर, खूप छान, परफेक्ट. हा, हाताची हात मांडीवर ठेवा आणि हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा, कंठस्थ ग्रंथींवर आता समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे, या सगळ्याची अनुभूती. पाठकणाला अंतर्वक्र आकार आहे. हात मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा सर. हा, बरोबर बरोबर. यथाशक्ती थांबायचं आहे. आपल्या फुफ्फुसांना सुद्धा थोडासा ताण मिळतोय. उलट चाल करा. पुन्हा हातांचा आधार घ्या, कानाच्या इथे हातांच्या बोटांचा आधार घ्या. सावकाश डोकं वर उचला आणि पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर येऊ देत. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही हात खाली घ्या, पायांमध्ये अंतर, अगदी सावकाश कृती आणि विश्रांती.
या आसनाचा जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आता इथे तुम्ही एका हातावर दुसरा हात ठेवू शकता. एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. पोटाचा भाग एकदम रिलॅक्स ठेवा, जमिनीच्या दिशेने सैल सोडा. याला मकरासनातली विश्रांती असं म्हणतात. घेरंड संहिता हा एक योग ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की थंडीच्या दिवसामध्ये जर आपण अशी मकरासनामध्ये विश्रांती घेतली तर आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं वाढतं आणि थंडीपासून बचाव व्हायला मदत होते, असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये, या मकरासनाच्या लाभामध्ये. म्हणून आपण थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबूया, थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून. पोट एकदम रिलॅक्स, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स ठेवा, कुठेही स्टिफनेस पण आणू नका. डोळे अलगद मिटलेले. जाणीव श्वासाची. 1 ते 2 श्वास इथे थांबायचं. आता आपण करणार आहोत शलभासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्या मागे, दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. दोन्हीही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा, म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा होतो. पुन्हा खांदे रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स. आणि आता उजवा पाय आपल्याला मांडीपासून वर उचला, फक्त उजवा पाय. हा बरोबर. आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवता येतोय का बघा. हा, पायाची बोटं लागू देत जमिनीला, बघा ठेवता येतोय का. थोडंसं ट्विस्टिंग येतं इथे आपल्या कमरेला, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. सावकाश उलटचाल, पुन्हा उजवा पाय तसाच जमिनीपासून वर उचला आणि तो खाली ठेवा. आपल्याला हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये. जेव्हा आपण हे सगळे प्रकार करत असतो त्यावेळेला मात्र हनुवटी पूर्णपणे जमिनीवरच असेल. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय जमिनीपासून वर उचला, मांडीपासून वर. बरोबर. आणि तो आता उजव्या पायाच्या पलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करा, खाली जमिनीवर लागतोय का बघा. पाऊल जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. एका बाजूने पुन्हा आता हे विरुद्ध बाजूने ट्विस्टिंग. हनुवटी जमिनीवरच, ती कुठेही वर उचलायची नाही. यथाशक्ती प्रयत्न. सावकाश उलटचाल, डावा पाय वर उचला पुन्हा आणि तो पुन्हा खाली घ्या जमिनीवर. पुन्हा आपली स्थिती, आपली आपण तपासून पाहूया. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी जुळलेली आहे. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला, हनुवटी जमिनीवर, खांदे रिलॅक्स. सायटिका प्रतिबंधात्मक, व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होतो, कमरीची दुखणी कमी होतात, असं हे शलभासन. शलभ म्हणजे टोळ. टोळ जसा उलटा झाडावर लटकतो तसा हा आपला आकृतिबंध. छान. उलट चाल करताना नियंत्रित, दोन्ही पाय खाली, हातांचा आधार काढून घ्या जमिनीवर जो आहे तो, मांड्यांच्या खाली आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. आणि सावकाश पुन्हा एकदा एका कुशीला वळून बैठक स्थिती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि मग डावा पाय. दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ आहे. खांदे कोपरं रिलॅक्स आहे. आणि याच्यातूनच आपण आता करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. आणि आता मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हे नेक रोटेशन आवर्जून करावं, कारण की त्याच्याने आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. आता आपण इथे वज्रासनामध्ये एक छोटीशी कृती करणार आहोत. बघा काय करायचंय. आपल्या उजव्या हाताचं जे कोपर आहे ना ते गुडघ्याच्या जवळ बघा अशा प्रकारे हात लावायचा आहे. उजवा हात. आणि त्याच्यावर आता आपलं डोकं ठेवायचं. बरोबर. आता डोकं ठेवा त्याच्यावर. हा. आपल्या हाताच्या तळव्यावर. बरोबर. आणि मग डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊन डाव्या हाताची बोटं डोक्यावर. बरोबर. हाताचा जो कोपर आहे तो आपला सिलिंगच्या दिशेला असेल. बरोबर. नजर समोर. आपल्याला डोकं मान कुठेही वर उचलायची नाहीये. नजर आपली समोर असेल. आपण हलकेसे टिल्ट झालोय. हा बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या शक्य असेल तर. आणि आता बघा पुन्हा एकदा आपण एका बाजूने आपला स्ट्रेच आहे, एका बाजूने आपल्याला प्रेशर मिळतोय त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल करूया. सावकाश हळूहळू सरळ व्हा. तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश. सावकाश. हातांचा आधार खाली मांडीवर सॉरी जमिनीवर ठेवून सरळ झाला तरी चालेल. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आता डाव्या हाताचं कोपर जमिनीवर टेकवा. डाव्या हाताच्या तिथे आता आपलं डोकं. बरोबर. हा. आणि मग उजवा हात पुन्हा डोक्यावरती. हाताचा कोपर उजव्या हाताचा कोपर सिलिंगच्या दिशेला. हा छान. नजर समोर. बरोबर. नजर समोर. आणि आता बघा आपली कुठली बाजू तुम्हाला ताणल्यासारखी वाटतेय. उजवी बाजू. आणि डाव्या बाजूला प्रेशर आहे. बरोबर. सावकाश उलट चाल करताना हळूहळू पुन्हा वज्रासनामध्ये या. अगदी सावकाश. हात हात सोडून देऊन मग केलं तरी चालेल. सावकाश. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी मात्र साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. वज्रासनस्थ सिंह मुद्रा. आता दोन्ही हात जे आहेत ते खाली जमिनीवर ठेवायचे आणि हाताची बोटं शरीराच्या दिशेने. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर. हाताची बोटं शरीराच्या दिशेने. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे रिलॅक्स. पाठीचे स्नायू सुद्धा रिलॅक्स. आता इथे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. बघा या प्रकारे. हा. तोंड उघडल्यामुळे आपण तोंडाने श्वास घेतो सोडतो, पण तसं न करता तुम्हाला नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे असेल. सुरुवात करा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नजर नाकाच्या शेंड्याकडे ठेवा. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. जीभ जास्तीत जास्त बाहेर. जबडा ताणा. जिभेचे स्नायू ताणून घ्या. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. पाठकणा एकदम रिलॅक्स ठेवा. कुठेही ताण नकोय. चेहराही शांत आहे.
हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. हातांची स्थिती तशीच ठेवा. अजून एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. बघा, जिभेचे स्नायू ताणले गेलेत. चेहऱ्याचं थोडस तुम्हाला एक हलकस गरमपणा जाणवत असेल, उबदारपणा जाणवत असेल. पुन्हा एकदा हीच कृती, पण आता आपलं लक्ष जे आहे हे आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, आपल्या भ्रूमध्याकडे लक्ष. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नजर आपली आयब्रो सेंटरकडे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू. हा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि वज्रासनामध्ये स्थिर. वज्रासन किंवा साधी मांडी, ज्यांनी साधी मांडी घातली आहे आणि त्या स्थितीमध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या जिभेच्या मसल्सवर, आपल्या जबड्याच्या ठिकाणी कंठस्थ ग्रंथींवर जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. सिंह मुद्रा जी आहे ही आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी, म्हणजे चेहऱ्याचं तजेलदारपणासाठी तर चांगली आहेच. त्याचबरोबर अल्झायमर सारखे सुद्धा आजार या मुद्रेने लांब राहतात आपल्यापासनं. जसजसं आपलं वय वाढतं तसतसा विसराळूपणा सुद्धा आपला वाढायला सुरुवात होते. पण ह्या जिभेच्या व्यायामाने आपला हा विसराळूपणा कमी व्हायला मदत होते. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. आज आपण वज्रासनस्थ ही मुद्रा पाहिली आहे. नेक्स्ट टाइम आपण साधी मांडी घालून कशी करायची हेही मी तुम्हाला दाखवेन. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आता आपलं थोडस एक्सटेंड होईल कारण की आपण लेट जॉईन झालोय त्यामुळे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण बघणार आहोत अपान मुद्रा. तर ही अपान मुद्रा म्हणजेच काय, तर आपलं पचन जे आहे ते चांगलं होण्यासाठी, आपलं खाल्लं गेलेलं अन्न नीट पचन होण्यासाठी ही मुद्रा आहे. तर ही कशी करतात, सोपी आहे, दाखवते मी तुम्हाला. पहिली जी मधली बोटं जी आहेत त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून द्यायचे. अगदी सोपी. आपण लहान मुलांना हरणाचं तोंड वगैरे दाखवतो ना त्याप्रमाणे. हा, बरोबर. पहिली मधली जी दोन बोटं आहेत त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक जुळून घ्यायचं. करंगळी आणि पहिलं बोट ओपन असेल, बरोबर. हा. आणि आता हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता फक्त नॉर्मल श्वास प्रश्वास जो आपला चालू आहे त्याकडे लक्ष द्या. कुठेही आपल्याला दीर्घ समान श्वसन करायचं नाहीये. आपल्या नॉर्मल ब्रीदिंगकडे आपण लक्ष देतोय. चेहरा शांत आहे. डोळ्यांवरती, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आपण जी काही साधना करतोय त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. दोन आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. आणि प्राणायामाला सुरुवात. दोन्ही हात गुडघ्यांवर, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करणार आहोत आपण बॅलन्सिंग प्राणायाम.
उजव्या हाताची अंगुली मुद्रा. जर कोणाला हाताची बोटं फोल्ड करता येत नसतील तर त्यांनी 3 बोटं फोल्ड करून अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं. ज्यांना अंगुली मुद्रा करणं शक्य नाहीये त्यांनी, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. आणि आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, अनुलोम विलोमची आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. उजव्या आणि डाव्या नाकपुडी मधला श्वसन मार्गातला बदल, बॅलन्सिंग प्राणायाम, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. त्या जुळलेल्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. तिथे तुम्हाला काही सटल व्हायब्रेशन जाणवतील. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे हे व्हायब्रेशन्स आहेत, ही स्पंदन आहेत. त्या स्पंदनांकडे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. प्राण स्पंदनांची अनुभूती. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या प्राण स्पंदनांची अनुभूती आपण घेत आहोत. याच्यातूनच आज आपण पुढे शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा चिदानंदकारी प्राणायाम आहे. याच्याने निद्रानाश दूर होतो, आपली एकाग्र क्षमता वाढते, ग्रहण क्षमता वाढते. हा प्राणायाम कोणी करू नये तर ज्यांना मानसिक कुठल्याही प्रकारचा त्रास असेल किंवा डिप्रेशनची जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, तर त्यांनी हा भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. याचे फायदे जसं मी मगाशी सांगितलं, निद्रानाश, ग्रहण क्षमता वाढते, आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हा प्राणायाम करायला सांगायचा. त्याचा रिझल्ट तुम्हाला परीक्षेच्या दिवसांमध्ये मिळतो. पण ह्याच्यामध्ये सातत्य हवं. फक्त 1 दिवस 2 दिवस करून चालणार नाही. साधना ही निरंतर आणि सातत्याने हवी. सुरुवात करूया. भ्रामरी प्राणायाम मध्ये आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे, पूरक करायचा आहे, आणि रेचक करताना आपल्याला भ्रमर गुंजनासहित रेचक करायचं. तर एक आवर्तन दाखवते. श्वास भरून घ्यायचा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
आता हे गुंजन जे आहे, हे ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे थोडस असतं. ठीक आहे, सुरुवात करूया आता. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे कोपरं एकदम रिलॅक्स, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर आहे. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक घालायची. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. फक्त साधी बैठक घालायची, पद्मासन अर्ध पद्मासन सोडून. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये किंवा ज्ञान मुद्रेमध्ये, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स. आहे त्या बैठकीमध्ये स्वस्थ पण स्थिर राहण्याचा प्रयत्न. अँकल जॉईंट्स मध्ये जर ताण वाटत असेल तर थोडीशी तिथे हालचाल करून घ्या. आपल्या पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करा. पोटरीच्या इथे जर काही ताण वाटत असेल तर तो भाग अगदी सैल करा. हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न, पण आपण अगदी रिलॅक्स आहोत. आपण केलेली साधना त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सकारात्मकता, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम.
शांतिपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनपणे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधनाची इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. माझा नंबर तर आहेच ग्रुपवरती. ठीक आहे. हरिओम.